होतं? गुड मॉर्निंग. तर सुप्रभात बोलल्यावर दॅट्स लाईक गुड बॉय अँड गर्ल्स. फाईन. मित्रांनो, आपले पुढील वक्ते आहेत सुश्री मनीषा अविनाश कदम. त्या कोपरखेडणे येथे राहतात. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशनमधून केलेलं आहे. त्या 100% होममेकर आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फाईन. मित्रांनो, त्याची लेखनशैली अतिशय उत्कृष्ट होती. त्याच्यामुळे त्यांचे लेख आपल्या योग वार्तामध्ये पण प्रसिद्ध झालेले आहेत. तदनंतर 48 YTTC मध्ये त्यांनी 79% अर्थात काही कन्फ्युजन 79% मिळाले डिस्टिंक्शन मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्यांनी जो विषय घेतला होता तो आपल्या सगळ्या माता भगिनींच्या आरोग्याशी रिलेटेड आहे. नाव ऐकणार? योग आणि रजोद निवृत्ती, याने योग फॉर मेनोपॉज. कारण पावसाळ्यात जातो ना, आम्हाला मराठी खूप कळतं ना. एनिवे, तर तो विषय सर्व माता भगिनीशी अतिशय निगडीत आहे, आरोग्याचा आहे. आणि पूर्वी अर्ली 50 आणि लेट 50 मध्ये मेनोपॉज फेसिंग व्हायची. आणि आता नाउडेज आहार, निद्रा बरंच काही आहे. त्याच्यामुळे जीवनशैली, त्याच्यामुळे ते जरा प्लस मायनस झालेलं आहे. त्याविषयी त्यांनी सुंदर विवेचन केलेलं आहे. तर दोन्ही हात एकत्र घेत जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. थँक्यू सर. एवढं छान इंट्रोडक्शन माझं आतापर्यंत कधी झालं नव्हतं. तर सगळ्यांना सुप्रभात. आणि इथे योग विद्या निकेतनच्या सगळ्या गुरुजनांना माझं मनापासून वंदन. तर मी सर्वात पहिला तर मी सगळ्यांसमोर आभार प्रकट करेन की माझा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला. आणि माझ्या प्रोजेक्टबद्दल माझ्या भावना काय आहेत ते मला तुमच्याशी आज शेअर करताना फारच आनंद होतो आहे. तर हा प्रोजेक्ट तर ह्यावर्षी ह्या फंक्शनचा रिपोर्ट तुमच्यापैकी काही जण प्रेझेंट करणार असतील. तर त्याच जागेवर मी मागच्या वर्षी होते. सलग माझे 2 रिपोर्ट आपल्या योग वार्तामध्ये जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा ती सगळ्यात मोठी पहिली माझी अचीवमेंट होती की घरी आतापर्यंत 20 वर्ष मी टू डूची लिस्ट आणि माझे सामान काय आणायचं त्या लिस्ट शिवाय मी काहीतरी सुंदर आणि छान लिहू शकते. हा विश्वास मला योग विद्या निकेतनने दिला. आणि तेव्हा माझ्या पहिला कॉन्फिडन्सचा बूस्टर होता. तर ज्या योग वार्तामध्ये आपले द ग्रेट सावंत सर लिहितात त्याच्यामध्ये मला छोटीशी जागा मिळाली. ती 2 वेळा. हीच फार मोठी अचीवमेंट होती थ्रू आउट द इयर. तर आता प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर एक टेक्निकल बॅकग्राऊंड आहे माझं. त्यामुळे प्रोजेक्टबद्दल मला जास्त जवळ वाटलं असाइनमेंटपेक्षा. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षी सिनकर सरांचं लेक्चर मी खूप लक्ष देऊन ऐकलं होतं. यावर्षी सुद्धा कदाचित ते म्हणाले असतील की रायटिंग अ प्रोजेक्ट इज लाईक कन्सिविंग अँड डिलिव्हरिंग अ बेबी ऑफ युअर ओन. तर हा प्रोजेक्ट रायटिंग म्हणजे एक्झॅक्टली तीच फिलिंग असते. आपल्या आवडीचा विषय निवडायचा, आपला जो खूप जवळचा असतो, आपण ज्याच्यातून अनुभवातून गेलेलो असतो किंवा आपल्या जवळची लोक ज्या अनुभवातून गेलेले असतात. आणि कुठेतरी आपल्याला वाटत असतं की ह्याच्याबद्दल मला अजून काहीतरी जाणून घ्यायचं आहे, मला ह्याच्यामध्ये खोल जायचं आहे. असा प्रोजेक्ट आपण निवडू शकतो. आणि आजूबाजूला बघितलं तर आपल्याला खूप प्रेरणा मिळते. दुसरी गोष्ट, प्रोजेक्ट निवडण्यामागचं माझं सर्वात मोठं मोटिव्ह होतं की मला फ्रीडम पाहिजे होतं लिहिण्यासाठी. आणि हे फ्रीडम आपल्याला प्रोजेक्टमध्ये मिळू शकतं. असाइनमेंटमध्ये आपल्याला ऑलरेडी काही सब्जेक्ट दिलेले असतात, त्याच्यावर फक्त आपल्याला रिसर्च करायचा असतो आणि आपल्याला ते आपल्या भाषेत लिहायचं असतं. परंतु प्रोजेक्टमध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला स्वतः ती लिबर्टी घ्यायची असते, ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असते की माझा विषय काय असेल जो आणि विषय असाच निवडावा की जो खूप तुमच्या जवळचा असेल. आता मी एक हाऊसवाईफ आहे, घरी असते, तर त्यामुळे माझ्या बघण्यात माझ्या रिलेटिव्स ज्या स्त्रिया आल्या तर त्याच्यामधून ऑब्झर्व करून. आणि तसंच अजून एक इन्सिडेंट होता त्याच्या पाठीमागे. तर मागच्या वर्षी सुरुवातीचे काही महिने एका ट्रॅजिक इन्सिडेंटमधून मी जवळजवळ डिप्रेशनमध्ये जात होते. अगदी त्या पायरीपर्यंत गेल्यानंतर थँकफुली म्हणतात ना, योग जीवनात येण्यासाठी आज सकाळी सावंत सर म्हणत होते
की योग जीवनात येण्यासाठी सुद्धा योग असावा लागतो. तर तसा योग माझ्या जीवनात आला आणि मी स्वतःला योग विद्यानिकेतनच्या YTTC मध्ये एनरोल केलं. ते करण्यामागे माझं फक्त एकच मोटिव्ह होतं की माझ्यामध्ये जी निगेटिव्हिटी आली आहे, जे डिप्रेशनमध्ये मी जाणार आहे, मला फक्त माझी सिच्युएशन पूर्णपणे बदलायची होती. एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं होतं, एका छान लोकांच्या सहवासात मला जायचं होतं. तरी माझं पूर्ण झालंच. पण जेव्हा मी YTTCच्या प्रत्येक गोष्टीमधून थ्रू आऊट गेले, नियमित योग साधना, सगळ्या शुद्धिक्रिया ह्याच्या आणि त्याच्यानंतर छोटे छोट्या टेस्ट, सेमिनार, तरी आपलं जे एक्सकर्शन होतं, ह्या सगळ्या गोष्टी जसजशा मी फेस करत गेले, जसजसं मी त्याच्यातून गेले, तसं माझ्या एक एक निगेटिव्हिटी मी सोडत गेले. म्हणतात ना, निगेटिव्हिटी मायनस करायची असेल ना, तर त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे असते. तर काहीच तसंच झालं. जेवढं मी पॉझिटिव्ह होत गेले, जेवढं मी स्वतःला ह्याच्यामध्ये गुंतवत गेले ना, तेवढे माझी निगेटिव्हिटी नाहीशी झाली. आणि दुसरं म्हणजे मी ह्या फेजमधून जात होते, ज्या वयाच्या ज्या फेजमधून जात होते, त्यासाठी मला कन्सल्ट करावं लागलं डॉक्टरला. आणि त्यांनी